इकडे पवारांच्या बारामतीमध्ये मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झालेली आहे। कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा सुरू झालाय। पुण्यातील मोर्चाप्रमाणेच बारामतीतील मराठा मोर्चा हा विक्रमी ठरण्याची चिन्ह आहेत। पवार कुटुंबातील अनेक सदस्य मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कोपर्डीतील निर्भया आणि उरीमधील शहीद जवानांना मोर्चामध्ये श्रद्धांजली वाहिली जाईल। शिस्तबद्ध मोर्चा व्हावा यासाठी 2,500 स्वयंसेवक तैनात करण्यात आलेले आहेत। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा या प्रमुख मागण्या मराठा समाजाच्या आहेत। तर पवार कुटुंबातले अनेक सदस्य या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं कळतंय। पवारांचा नातू रोहित पवार देखील यामध्ये सहभागी झालेला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारीने। मराठा समाजाचे मोर्चे आपण बहुतांश मोर्चे हे जिल्ह्याच्या ठिकाणी निघताना पाहतो, परंतु काहीसं वेगळं ज्या ठिकाणी ठिकाण असेल असे मोर्चे एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी निघतात। आजचा मोर्चा हा तसाच आहे, बारामतीमध्ये आहे। या मोर्चामध्ये बारामती बरोबरच इंदापूर, दौंड, पुरंदर या पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमधील, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचा जो फलटण तालुका आहे, फलटणचा जो परिसर आहे, तिथले नागरिक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत, आपण बघू शकतो। आणि त्याचबरोबर पवार कुटुंबातील काही सदस्यही आहेत। आपल्यासोबत राजेंद्र पवारांचे चिरंजीव आहेत। काय नक्की तुम्ही बघता आहात इथल्या? मुखमोर्चा आहे, निवेदन दिल्यानंतर बोल। मुखमोर्चा जर असला तरी नेते बोलतात। या नेते हे सगळे आहेत, आम्ही कोणी नाही। आम्ही फक्त एक समाजाचा भाग म्हणून इथं आलो आहे। अच्छा, कोण कोण आहात म्हणजे तुम्ही घरामध्ये? आपण बोलूया ना। तर या मोर्चाला सुरुवात झालेली आहे, आपण बघू शकतो। या ठिकाणी हा मोर्चा बारामतीतील सातव कारभारी सर्कल पासून निघालेला आहे आणि मिशन स्कूल जवळ या मोर्चाची सांगता होणार आहे। इतर मोर्चांमध्ये जे चित्र असतं तसंच या मोर्चामध्ये देखील आहे। महिला, युवती या पुढे गेलेल्या आहेत आणि त्यानंतर ही पुरुष मंडळी निघालेली आहेत। कॅमेरामॅन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, बारामती।